नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी। तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी थंडावलेल्या आहेत। बारामती, म्हाडा आणि सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे आणि यात सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, उदयनराजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। थेट जाऊयात बारामतीमध्ये। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रदीप, बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। नणंद विरुद्ध भावजय ही लढत जरी होणारी असली तरी या ठिकाणी ज्या नेते मंडळींनी मोदींनी सभा घेतलेली आहे, फडणवीसांनी सभा घेतलेली आहे, अनेक दिग्गजांच्या सभा झाल्या, प्रत्येक वेळेला सांगितलं जात आहे की ही लढत म्हणजे शरद पवार विरुद्ध अजित पवार नाही, तर ही लढत आहे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी। वृषाली, अगदी बरोबर आहे। खरं तर महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे की या मतदारसंघामध्ये काय होणार। कारण बारामतीमध्येच अनपेक्षित असं घडलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली, हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं। त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये काय होणार याची खरं तर उत्सुकता होती। मात्र घरामध्येच यंदा खरं तर बारामती लोकसभेमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळाली। नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। प्रचाराच्या दरम्यान टीका टिप्पणी जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झाली। मग ती शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून असेल किंवा अजितदादा पवार यांच्याकडूनच थेट कुटुंबातल्या सदस्यांवरती आरोप जे आहेत ते करण्यात आले। मात्र काल प्रचाराच्या तोफा ज्या आहेत थंडावलेल्या आहेत। प्रचार आता जवळपास पूर्ण झालेला आहे। मात्र आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे उद्या होणाऱ्या मतदानाची, ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामधले बारामतीकर आणि जनता जी आहे ते नेमकं कुणाला कौल देणार। उद्या खरं तर सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावरती मतदानाला प्रत्यक्षरित्या सुरुवात होईल। मात्र दोन्ही पक्षाकडून मतदान केंद्रावरती असणारी बूथ यंत्रणेची जबाबदारी जी आहे निश्चित करण्यात येते, ज्याच्यामध्ये स्वतः अजित पवार हे बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत। स्वतः अजित पवारांनी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष घातलेलं आहे। भाजपची सगळी यंत्रणा अजित पवारांसोबत असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वतः शरद पवार जे आहेत त्या मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून आहेत। विशेषतः भोर, खडकवासला, त्याचबरोबर पुरंदर, इंदापूर, दौंड या तालुक्यांमध्ये स्वतः शरद पवारांनी लक्ष जे आहे ते घातलेलं आहे। पवार कुटुंबातल्या सदस्यांवरती बूथ यंत्रणेची जबाबदारी जी आहे ती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये स्वतः सुनंदा पवार जे आहे त्या पुरंदरमध्ये लक्ष घालणार आहेत। बारामतीची जबाबदारी हे स्वतः अजित पवारांचे सख्खे बंधू मात्र जे शरद पवारांसोबत आहेत श्रीनिवास बापू पवार आणि त्यांचे शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांच्याकडे असणार आहे। इंदापूरची जबाबदारी ही स्वतः रोहित पवारांनी घेतलेली आहे। त्यामुळे पवार कुटुंबातले सदस्य जे आहेत ते सुप्रियाताई सुळे यांची बूथ यंत्रणेची जबाबदारी सांभाळताना पाहायला मिळतील। तर दुसऱ्या बाजूला स्वतः अजित पवार आहेत, दौंडचे आमदार राहुल कुल, इंदापूरचे आमदार, भाजपचे माजी आमदार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, त्याचबरोबर आमदार दत्तामामा भरणे, ही सगळी आमदारांची फौज जी आहे ती अजित पवारांच्या सोबत असणार आहे। त्यामुळे बूथ यंत्रणेवरती दोन्ही पक्षाची मजबूत पकड राहावी किंवा जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी दोघाही पक्षांचा खरं तर प्रयत्न असणार आहे। मात्र दोन्ही पक्षाकडून तयारी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेली होती। प्रचार सुद्धा मोठ्या प्रमाणावरती करण्यात आला। मात्र आता उद्याची प्रतीक्षा आहे ते म्हणजे उद्यापासून ज्यावेळेस मतदान सकाळपासून सुरू होईल त्यावेळेस बारामतीकर नेमकं कुणाला कौल देतात। दोन्ही पक्षाचा प्रयत्न असणार आहे जास्तीत जास्त मतदान व्हावं। मात्र बारामतीमध्ये काय होतं हे खरं तर उद्यानंतर स्पष्ट होईल। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता थेट जाणार आहोत सोलापूरमध्ये। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सागर, सोलापूरची लढत पाहिली तर प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आहेत राम सातपुते। दोन्ही तरुण चेहरे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत महायुतीकडून, महाविकास आघाडीकडून। प्रचार तर आता संपलेला आहे, मात्र कसं एकूणच वातावरण पाहायला मिळालंय? वृषाली, आपण पाहिलं की खरं तर दोन युवा आमदार जे आहेत ते आमने सामने उभे ठाकलेले आहेत। खरं तर प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार आहेत, तर राम सातपुते हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रचाराच्या किंवा निवडणुका जाहीर होताच पहिल्यांदाच ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली राम सातपुते यांची, त्यावेळेस प्रणिती शिंदे यांनी एक लेटर बॉम्ब जो आहे तो टाकलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी एक भूमिका स्पष्ट केलेली होती की उपरा विरुद्ध स्थानिक अशा पद्धतीची ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसकडून झाला, तर दुसरीकडे भाजपकडून विकासाच्या मुद्द्यांवरती या ठिकाणी ही निवडणूक जी आहे ती लढवण्यात आलेली होती। आपण पाहिलं की खरं तर या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सत्ताधारी पक्षाचे 5 आमदार आहेत, तर प्रणिती शिंदे या विरोधी पक्षामध्ये एकट्याच आमदार आहेत। त्यामुळे एकंदरीत हा सामना सुरुवातीला एकतर्फी असेल अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। मात्र प्रणिती शिंदे यांच्याकडून संपूर्ण गावागावात पिंजून काढण्यात आला। गाव, वाडी, वस्ती प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रचार करण्यात आला आणि त्या माध्यमातून प्रणिती शिंदेने जी आहे ती आपल्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली पाहायला मिळाली होती। प्रणिती शिंदे यांनी सातत्याने महागाई, बेरोजगारी, या ठिकाणी पाण्याचा प्रश्न, विमानतळाचा प्रश्न असे कळीचे मुद्दे जे आहेत ते शेतकऱ्यांसमोरचे असतील प्रश्न असे मुद्दे उपस्थित केले गेलेले होते। तर दुसरीकडे राम सातपुते यांनी मात्र आक्रमकदृष्ट्या प्रचार करून
या ठिकाणी जे काही सोलापूर जिल्ह्यामध्ये कामं झालेले आहेत त्यामध्ये विशेषतः रस्त्याचं जे जाळं मोठं विणलं गेलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यावरती प्रकाश टाकला. त्याचबरोबरीने स्मार्ट सिटी असेल, इथले विमानतळाचा प्रश्न काही दिवसात मार्गी लागणार आहे अशा पद्धतीचा असेल, वेगवेगळे विकास कामं जे आहेत ती या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षात कशा पद्धतीने भाजपने केली यावरती जोर जो आहे तो लावलेला होता आणि त्यामुळे एकंदरीतच ही निवडणूक जी आहे विकास विरुद्ध न झालेली कामे अशा पद्धतीची ही निवडणूक पाहायला मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.